दोनच आहेत. तीन आहेत. तीन आहेत ना. तो हवा केवढा मोठा आहे. बायको आहे तिकडेच घे. तिकडे तिथून जायचं तिकडून मी माझ्या आहे तिथून. ढोलकीची तयारी करतो आता. ढोलकीमध्ये आपल्या कोंबडीच्या आतड्याने पंख वगैरे घेऊन आलोय. ते आता लावायचे आहेत आतमध्ये. तर आपण लावणार आहोत आणि नंतरला मग रानामध्ये तिकडे ठेवणार आहोत. त्यासाठी पूर्ण आतमध्ये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ उचलायला. बघूया किती काय भेटतंय तर खेकडी वगैरे. तर जरासं शिवतो जरा. मग शिवून झाल्यानंतरला मग आतड्या लावतो तुम्हाला दाखवू. काय करतोय आता हे बघा ढोलक्या रेडी झाल्यात आमच्या आणि ह्याच्या आतमध्ये टाकणार कोंबडीच्या आतड्याने पंख टाकणार आहोत. तर नंतरला मग बघूया तिकडे जंगलामध्ये टाकणार आहोत. तर अण्णा परत गेलाय तिकडे पाग उडवायला. तर बघूया त्या पागमध्ये आता किती भेटेल, कारण पाण्याची भरती आली ना. भरतीला आता थोडंसं बघूया काय भेटतोय काय ते. असे बांधायला लागतं, वरती टांगत ठेवावं लागतं ना. तेव्हा लोड घेईल काय तो तार तेवढे. हो आता सकाळी अशी बॅटरी आपली लागते इथं मस्तपैकी. आता काप नाही झालाय अजून. आता मी ढोलक्या लावणार आहोत. मस्त ढोलक्या सजवल्या चांगल्या. आता जाणार लावायला आपल्या खजनामध्ये. तर बघूया आपला पुढं आता मी ह्या रानामध्ये शिरणार आहोत. हे इथं पिशवी ठेवतोय. इथे आता ह्या 4 ठेवल्या इथं आणि बाकी फक्त 2 तिकडे लावायला नेतो आतमध्ये. तर बघूया आपण शिरणार आहोत आतमध्ये एकदम रानामध्ये. नाही इथं थांबलेलो जरा. बघा कसला जंगल असतो आतमध्ये, समजणार पण नाही इकडे काय. आणि पाणी भरायला आता आलंय आणि ह्या साईडला लवकर खाजणार तर पाणी शिरत नाही तेवढा. हे दोघं जण गेले 2 ढोलक्या घेऊन. संध्याकाळ झालंय मस्त असं. हो लय कसरत घ्यावी लागते इथून चालणं म्हणजे. इथे एक लावलंय. इथे दोरीने बांधा नको ना. हो इथे एक लावलाय आणि इथे एक लावलेला आहे. सपोर्ट हे आहे, काट्या लावा लागतात बाजूने. तर कसं मग हलणार नाही. चारी पण घेऊन चाललोय आता. परत आणायला आलोय. श्रवण आहे इकडे समोर, बघू शकता. श्रवण पण लय कसरत करतोय. पाणी आता बघा भरत आलाय फुल. अडकला. कुठून कुठून जावं लागतं बघा. म्हणजे मॅन इन वाईल्ड. कुठं कुठं यावं लागतं बघा ढोलक्या लावायला. आणि सकाळी लवकर यायचं. हा पाणी भरत आलंय बघा इकडे. आणि आता आपण लावणार इकडे. अन्न लावतोय ढोलका. आणि फुल आता भरत आलाय आणि आता सगळे ढोलक्या लावून झाल्यात. आणि आता मी निघतोय
घरी जायला. आता आपल्याला परत जसं आलो तसं जावं लागेल. 3 वाजलेत आणि 3 नाही 3:50 झालेत आणि आता आम्ही निघालो. कालो काय आणि कुत्री बित्री भुकतायत. कोल्ह बिल्लं इथं येतात आमच्या इथं एकटार. बघूया आता जातो आम्ही. बघता आता काय कोल्हे आहेत. कोल्हा पळालाय. 4 वाजलेत. बाहेर काढून नंतर पण एवढं 6 येतील काय एवढं. काल शूज घालून होतो, आज सकाळी बिना चप्पलची आलो. जपून जपून जावं लागेल आतमध्ये, कारण थोडं लांब आहेत. देवाचं नाव घेऊन आपण एंट्री करूया. हा बघा, हाय एकच आहे, तो पण मजबूत आहे. काढून ठेव बाहेर इथे जवळ. पण तो कोणी या नको. कोल्हा बिल्ला 2 आहेत त्यांना. 2 आहेत. कुठं तो जोडपा आहे. जोडपा आहे. पहिला जोडपा आहे. मजबूत आहे. तिकडनं तिकडनं खतरनाक रे. दोन भेटले पहिल्या ह्याच्यामध्ये. हो इथं नाही, इथून गेलो आपण. नाही ना बघू दे. राहू द्या, हलवू नका ते. ते पण आहे डिंग्या ह्याच्यात. बसला ते बसू त्या दे. साईडला बसलाय. बसला ते बसू दे. आगे बहुत जंगल आहे. कसं चालायला लागतं बघा रात्रीचं. हाय 2 बारी. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 भेटलेत. अजून 3 बाकी आहेत. म्हणजे बारीक दगडी आहे. 2च आहेत. 3 आहेत. 3 आहेत ना. तो हवा केवढा मोठा आहे. बायको आहे तिकडेच घे. तिकडून नाही तर पुढून मी माझ्या आहे तिथून तुझा रस्ता आहे ना. किती झाले? 4 झाले ना. काय 4 भेटले ना. हे आपले ढोलक्या. सगळे बाहेर काढले ढोलक्या. 6 ढोलक्या आहेत. 6 ढोलक्यांमध्ये 2-2, 3-3 आहेत आणि एका ढोलकीमध्ये एक पण भेटला नाही. म्हणजे 5 ढोलकीमध्ये भेटलाय खेकड्या. आणि आमच्या दोघांचे पाय कापलेत. इकडे अण्णाचे पाय कापले, माझं पण करंगले. आता बिना चप्पलशी आलो ना. शूज घालून आलं असतं तर बरं झालं असतं. निरून कुठं लांब बोला, कुठं कालवाच्या पारीत नेला सरबरी. तू नेहमी पुढे गेलास. आतमधून काढायची टेक्निक पण लागते. तसं अण्णाला सगळं माहिती आहे. एका हाताने काढते. तू दगड चुटकन करील बारका. टोट काढायची पण टेक्निक आहे. बघू शकता तुम्ही कसं काढता यांना. चिपकून करणे डेंजर. सगळ्यात डेंजर खेकडा म्हणजे हा खलाशी याला बोलतात. धोंड्या. काला किरव्याचे 2 तुकडं करता. असं काढायला लागतं.
कोणाला हिंमत नव्हत अशी काढायची. ट्राय करते. निलूच्या हिंमत होते. असा कसा उचलते सर आतमध्ये आधी हात घाल. नंतर चपतो मला शिकवणार. दगडी हा, 8 वाजता वाटतं निलू. त्या 8 वाजते निलूला खेकडा काढायला. जास्त शाना बनते. प्रयत्न जोरदार चालू आहेत. निलू काढता वाटतं. काढते वाटतं म्हणजे पागल ऐसे काढते. काढलो जोर काढून नाही सावडी दगड्या काढून टाकतो ना. 4:35 झालं. 5 वाजता जा घरात. लागते काय सकाळपर्यंत कालो. तरी काय फरक नव्हता इकडे. कालवा बघा. भेंडी खतरनाक मोठ्या डोल्यावाली कालवा. निलू काढतोय. थोडा लागतील. चौकस काढते. इथं वरतीच ठेवतोय. आपला पाय बघूया किती कापलाय तो अंगठी. बघा केवढा मोठा कालू असेल. भरपूर आहे तिथे. खालून असं हात घालून पहिले चेक करायचं असं चौकस आपण जोरात नाही. ते घाबा निलू हा दिसला. हवा ना केवढा आहे. हा निलून काढला की आता तू काढलास. ठेवलं तिथे वरती. मजबूत आहे. एक कोलबी नाही भेटत. तू बघ बाय मग पकड. बघा कशी कोलंबी. व्हाईट कोलबी. पकड लावण्या नको चावली मग. कोलबी चावल. हा पूर्ण असं एकदम मैदान पडलाय. तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. दिवस असं तर दिसलं असतं. आणि बघा आहे असं मुळं भेटतात इथे. पण आता कसं दिवसाचं आपण फटाफट बघितलं असतं उकरून. तर आता कसं रात्र आहे ना. 5 वाजले सकाळचे. 5 वाजायला आलेत. मी एकटाच तिकडं. 2 जण तिकडं आहेत पुढे. दुसरा दिवस उजाडलेला आहे. आणि मगाशी आम्ही आपल्या ढोलक्या उचलल्या. आणि आपला ढोलक्यामध्ये जाळी आणि छोटी मोठी पकडून 11 खेकडी भेटली. 6 ह्याच्यामध्ये. एका ह्याच्यामध्ये काहीच भेटलं नाही. तर आता आपण पार्ट 2 मध्ये बघतोय. आता परत आम्ही घरात जाऊन पाग आणला. पाग टाकतोय. आणि पाग टाकतोय पण पाग काय बरोबर लागला नाही. पण आता आधीचा पाग बरोबर लागला. आता मी तुम्हाला दाखवतो. मोठा पालू भेटलाय. सांगतो तुम्हाला. बघा पालू. बघा केवढा मोठा पालू आहे. ताजा. ते पण तिकडे मच्छीवाले आलेत पहिलीकडच्या गावातले केशीतले. आणि इथे आम्ही 2-3 मच्छी भेटले. पालू भेटला मोठा. आणि इथं एक बोईट भेटला. आणि तिथं छोटा पालू आहे. केवढा मोठा पालू. फोटो. 2 जण उतरलेत खाली. भेटली का? काय नाही काय नाही. चालू नाही. हे आपला काय झालं बोलतो. कोंडवा. अच्छा. कुठले तुम्ही? साखरी.
तो तो आपला खेळाडे संकेत पुढं पुढं आहे तो. हो बनवला आणला मस्जिद बंदरवरून मुंबईवरून. बगळे बघा, बगळे आणि कावळे सकाळ सकाळ आले मच्छीसाठी. त्याचा पाण्याला ओट फिरलाय ना पूर्ण. ना काय भेटतंय की नाही बघूया. पाणी ओट फिरले ना, ओटी झाले पूर्ण पूर्ण पाणी साफ गेलं. पाणी बघू शकता केवढा मैदान झाला मोठा. हा जर असा पूर्ण फिरला ना तर मुळे भेटू शकतात, कारण आता सध्या तर मुळं कमी आहेत. मुळं म्हणजे जे तुम्हाला दाखवतो, मला एक भेटलाय सकाळी सकाळी, तेव्हा केवढा पूर्ण पाणी ओढलाय. हा छोटीशीच पार राहिले, तर आता थोड्या वेळाने पाणी भरत येईल. तो बघा तिकडे मोठा समुद्र चालू होतोय आणि आता थोडा थोडा पाणी आतमध्ये यायची सुरुवात होईल. हा बघा हा मुळा इथला बघा, एकच भेटला मला मगाशी. हे पूर्ण मैदानात इथं सर शोधले ना तर खूप काय भेटतील, कारण सध्या ते कमी आहेत. आता बघूया रविवारी वगैरे जर भेटला चान्स तर आपण येऊया. बुडीची कालवा काढतोय. मोठी मोठी कालवा असतात भारी. हा मच्छर आहे बारीक बारीक. हा निलू काय कामाचा नाही. हो सूर्यदेवाचं आगमन झालंय. ते छान दृश्य आहे. असं बुडून बुडून काढायला लागतात. काढलं. सकाळचे आता वाजलेत बघा किती, 6:30 वाजलेत. आम्ही आलोय 3:50 पर्यंत आलो इथे आणि आत्ता 6:30 वाजलेत. म्हणजे 3.5 तास झाले. समजलंच नाही की कसे गेले, टाईम कसा गेला ते. खेकडी ठेवून आलो. खेकडी ठेवून आल्यावर परत पाग आणला. पागात थोडी मच्छी भेटली आणि आता ही बुडीची कालवं काढतोय थोडीशी. पाण्याला पण भरती लागली आता. बघू शकतो. हो अरे गेला. हा तो भेटला कसा तुझ्या हातात? अशी पाण्याला भरती लागते. आता पूर्ण सगळा भरून जाणार आहे पूर्ण टोटली. जास्त इथं खोल आहे. आता नीलू उभा आहे, ते अण्णा उभा आहे, ते जास्त खोल आहे. त्या काम करूया. ती जमली तू किया. केवढा कालवा आहे बघा. असं जर एक भेटलं ना, खरोखर एक 14 भाकरी संपेल या कालवा बरोबर. खतरनाक एवढे मोठे मोठे डोले आहेत. वरच्या साईडला तिकडं बायका वगैरे काढतात ना, त्या साईडला वरच्या साईडला तिकडं छोटे छोटे असतात, पण ते पण चवीला भारी असतात. चवीला म्हणजे खायला बरं असतं. मोठे कसं आपण फ्राय वगैरे केलं तर चांगले होतात ते. काय कोण मी पिवत आला असतो.
खाली झोपल या पुर पडलाच आता एक तर पालू येईल 100% बघ. ह्याला पालू नाही बोलत, दुसरा काहीतरी बोलतात, त्यांनी नाव सांगितलं. गोविंदा. इथे तेवढं दगडे नाहीत ना, ते दगडे नाहीत ना. तो अण्णा भाऊ उलटा झाला. एवढा किती भेटली किरवी, जास्त नाही भेटली तरी पण जरा भेटली कालवणापुरते.